ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज भगवान श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो वैष्णव संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। आता राम रावण युद्धाचा हा प्रसंग आहे। राम रावण युद्धामध्ये एकदम महत्त्वाचा एकदम जो भाग आहे त्याच्यामध्ये रावणाशी युद्ध चाललेलं आहे। अतिशय म्हणजे त्या युद्धाचा शेवटचाच प्रसंग आहे, शेवटचाच भाग आहे हा आता। तर रावण आता अतिशय थकलेला आहे, पण तरीसुद्धा शक्ती त्याची अफाट आहे आणि मायावी शक्ती असल्यामुळे ती पुन्हा पुन्हा त्याला पुरून उरते। तर काय झालं, जवळजवळ 1 तासभर अगदी म्हणजे त्याच्या शरीराचे अगदी बारीक बारीक तुकडे श्रीराम करतायत। अगदी बारीक बारीक तुकडे इतकं केल्यावर मागे वळतो न वळतो तोच, त्याचे सगळे भाग पुन्हा त्याला जोडले जातात। असं तासभर चाललं होतं। मग श्रीरामांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही, म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे। एका ठराविक अशा चुंबकीय शक्तीने पुन्हा त्याचे सगळे भाग काही तूटमूट झाली आणि ते तुटलेले तुटके भाग नाही, अखंड शरीर पुन्हा तयार होत आहे। काहीतरी वेगळा त्याला वर आहे असं दिसतंय आणि काहीतरी मायावी शक्ती आहे। अशा पद्धतीने त्याला मारत बसणं म्हणजे आपल्या शक्तीचा व्यय करणं आहे, खर्च करणं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं। याला काय पारंपरिक जी आपली युद्धनीती आहे, शस्त्राला शस्त्र, तसं चालणार नाही आहे याला मारून। राक्षसांची मायावी शक्ती, त्याने ते दुष्टपणाने कपटीपणाने युद्ध करणं हे वेगळ्या प्रकारचं आहे। तर असं मारून चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं श्रीरामाच्या। आणि मग शेवटी विभीषण पुढे आला, बेचैन झाला तो, कारण मध्ये जर तो आला असता तर श्रीरामांचा जो आत्मविश्वास आहे तो कमी झाला असता की मध्ये कशाला आला। म्हणून त्यांना पूर्णपणे
त्यांचा प्रयत्न करू दिला त्यांनी. आणि ज्यावेळी श्रीराम हतबल झाले की नाही, विचारात पडले म्हणजे ते की आपण काय केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा हा जोडला जातोय, तेव्हा त्याला ठार मारण्याचा जो लागोपाठ श्रीरामांनी प्रयत्न चालवला होता त्याच्यात ते अपयशी ठरत होते. काही वेळ त्यांनी चिंतनात घालवला, युद्ध थांबवून. आणि मग विभीषणाशी थोडीशी चर्चा केली की आपण आता काय करू शकतो. राक्षसांच्या मायावी शक्ती या तुला माहिती आहेत, तर आपण अजून काय काय करू शकतो. तुझ्याजवळ वेगळं काही ह्याच्यावर हे आहे का उतारा, वेगळी काही कल्पना आहे का तुझी. विभीषण म्हणाला, तुमची परवानगी असेल तर मी रावणाच्या शक्तीबद्दल एक गुपित सांगतो तुम्हाला. आणि हे रावणाचं जे मरणाचं गुपित आहे ते फक्त आमच्या 3 भावंडांना माहिती आहे, सख्या 3 भावंडांना. विभीषण, नंतर कुंभकर्ण आणि रावण. बाकी सगळे काय आहेत, असे तसे आहेत. म्हणजे सावत्र, चुलत, मावस असे आहेत सगळे भाऊ. सख्या 3 भावंडांनाच त्याच्या मृत्यूचं रहस्य माहिती आहे. आता हे सगळे वानरसेना आणि राम त्याच्याकडे अगदी उत्सुकतेने बघायला लागले. तो सांगायला लागला, विभीषण, की जेव्हा रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तेव्हा हा वर त्याला मिळालाय की त्याचे अगदी तुकडे जरी झाले, कण अन कण बारीक, तरी सुद्धा पुन्हा त्याचे अवयव जोडले जातील. आणि त्याला इतकी मोठी शक्ती दिल्यानंतर ब्रह्मदेवानीच त्याला दरडावून सांगितलेलं आहे की तू जर वाईट वागलास याच्यामुळे तर तुला जर मद निर्माण झाला की आता आपल्याला कोणी मारणार नाही, अशा वेळेस काय होईल, तर तुझा नाश होईल. तर तो जे आत्ता वाचतोय ते ब्रह्मदेवाच्याच वरामुळे तो वाचतो आहे. कितीही तुम्ही त्याचे तुकडे करा, आणि अगदी विरुद्ध दिशांना फेका. श्रीरामांनी तर त्याचे तुकडे करून समुद्रात फेकलेले आहेत लांब, तरी सुद्धा ते परत चिकटत होते त्याला. हा त्याच्या तपश्चर्येचा एक भाग. मग आता काय झालं, तर म्हणे तपश्चर्येचा दुसरा भाग म्हणजे काय, ब्रह्मबाण नावाचा बाण. ब्रह्मदेवाने एक ब्रह्मबाण नावाचा बाण तयार केला. आणि जोपर्यंत तो ब्रह्मबाण नावाचा बाण रावणाच्या नाभीमध्ये कोणी मारत नाही तोपर्यंत रावणाला मरण येणार नाही. आणि कुठलंही अस्त्र त्याला तुम्ही लावा, ते विनाश करू शकत नाही. भले पावडर केली त्याच्या शरीराची तरी दुसऱ्या अस्त्राने त्याचा नाश होणार नाही. ब्रह्मबाण सुद्धा शरीरावर सुद्धा इतर कुठेही मारत बसलं तर त्याचा प्रभाव होणार नाही, फक्त नाभीवरच मारला पाहिजे, असं विभीषणानेच सांगितलं. आता एक गोष्ट उरली की तो बाण आता कुठे आहे. हनुमान तयार आहेच, मी आणून देतो. हा मी निघालो, हनुमान तयार आहे सगळं करायला. जर एवढं मोठं सिक्रेट समजलंय तर आता वेळ कशाला घालवायचा, म्हणून मी तयार आहे म्हणाला. विभीषण आता थांबला. आता एकच प्रश्न आहे, तो बाण कुठे आहे तर कोण शोधून काढेल. आता विभीषणाने एवढी आधी हिंट दिली की तो बाण अशा ठिकाणी आहे की जिथे वारा सुद्धा शिरू शकणार नाही.
थोडा वेळ कोणीच काही बोले ना. विभीषणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं सगळ्यांनी. प्रभू रामांची थोडीशी द्विधावस्था झाली की आत्ताच्या आत्ता हा हातात सापडला आहे, अगदी थकलेला आहे तो, आणि त्याची युद्धाची हौससुद्धा भागलेली. आपण काही त्याला अगदी मरून पडलेला आणि त्याला अजून अजून ठार मारतोय असंही नाही आहे. व्यवस्थित आहे तो, पण आता तो येणार आहे आपल्या ताब्यात, आणि आता त्याला असाच जिवंत सोडायचा का? म्हणजे इथपर्यंत अगदी गळ्यापर्यंत आलेलं, आणि मग सीतेची सुटका परत कशी होणार? परत याच्या बंदिवासात सीता जाणार. श्रीरामांची फार द्विधा अवस्था झाली. मग हनुमान लगेच म्हणाला, त्यांचं मन बेचैन झालेलं पाहून, की स्वामी मला आपली सेवा करायची संधी द्या. तो बाण मी शोधून काढतो जिथे जाईन तिथे. त्याला ती सूक्ष्म दृष्टी पण आहे. विभीषण म्हणाला, मी आणखी एक माहिती तुम्हाला देऊ शकतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून खरं म्हणजे हनुमानाला तेच वाटलं होतं की तो बाण म्हणजे सुरक्षित म्हणजे कुठे असेल. आधी हवाही जाऊ शकणार नाही हा भाग बाजूला, पण तो बाण सुरक्षित म्हणजे कुठे असेल? त्या रावणाची काळजी कोण घेतं? आपला कोण म्हणतं रावणाला? तिथे तो बाण असणार. त्या विभीषणाच्या चेहऱ्यावरचं हनुमानाने बरोबर ओळखलं होतं. पण हनुमान योग्य तिथेच बोलतो, नाहीतर जर चुकीचं काहीतरी सांगितलं तर ती संधी हातातनं जाईल. म्हणून विभीषणालाच सांगू दिलं त्याने. विभीषण म्हणाला, रावणाची पत्नी मंदोदरी ही अशी एकुलती एक व्यक्ती आहे की तिनं कुठेतरी बाण ठेवलाय. तिला ते माहिती, कारण तिला तिच्या नवऱ्याची पतीची काळजी आहे. त्यामुळे मंदोदरीचा महाल हाच मुळी कडक व्यवस्थित आहे. तिथं कोणी जाऊच शकत नाही आयुष्यात. आणि हे काही सांगायला नकोय. विभीषण हसला. आता हनुमानाने सगळं ओळखलंय, आणि तो काय वाटेल तेवढी सूक्ष्म रूपं घेऊ शकतो आपल्याला माहिती आहे. त्याने त्या बंदीखान्यातनं मही रावणापासून सोडवून आणला ना रामलक्ष्मणाला. तर आपल्याला माहिती आहे त्याच्या अंगी ती ताकद आहे. हनुमान हसला आणि निघाला. आता जी अगदी निर्मनुष्य जागा आहे ते म्हणजे मंदोदरीचा महाल. तिथे कोणीही जात नाही, कितीही भले स्त्रिया असू देत. त्या दुसरीकडे त्या कधीही मंदोदरीच्या महालात येणार नाहीत. आणि पुढच्या क्षणाला त्यांनी काय केलं हनुमानाने माहिती आहे का? एका वयस्कर माणसाचं रूप घेत आणि म्हणाला की मी ज्योतिषी आहे. आणि ज्योतिषाचं सगळं सोंग केलं, वेश केला. गदा जी आहे ती गदा छोटी केली आणि पंचांगात घालून ठेवून दिली. नाही काय आहे, काही कथांमध्ये ना गदा पंचांगात घातली, तर काही कथांमध्ये ना गदेचंच रूपांतर पंचांगात केलं त्यांनी, जसं त्याच्या स्वतःचं करतो तो तसं. आणि त्यांनी ते पंचांग घेतलं बरोबर. कोणालाही कळणार नाही असं सहज तो शहरात जायला लागला. गरीब माणूस आहे, कोणी काही करणार नाही आहे त्याला. एका हातात काठी, पांढरा डगला घातलाय त्यांनी आणि फिरायला लागला. लाल लाल गंध लावलाय कपाळाला, आणि तेज मूळचा आहेच, तो सूर्यप्रकाशात चमकत होता. तर काय झालं की सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्या डोळ्यांभोवती सुरकुत्या वगैरे. वयस्कर अनुभवी दिसतोय हा ज्योतिषी, हुशार दिसतोय. आणि असं होतंच, कारण काय, सगळी लंकेचा तो नाश झालेला आहे. कितीतरी मोठे मोठे राक्षस, कुणाकुणाचे पती आहेत त्याच्यात, ते निघून गेलेले आहेत. आणि आता पुढे काय होणार? म्हणजे हा जर रावण वाचला तर तो आपल्याला ठेवेल का? स्त्रियांना सुद्धा, सगळी लंकेतल्या राक्षसींना सुद्धा काळजी आहे. काय आहे आपलं आयुष्य? आता ह्याच्यापेक्षा आणखीन काही वाईट होणार आहे का? ज्यांचे पती राक्षस राहिलेले जिवंत,
त्यांनाही काळजी, म्हणून सगळे जण आलेत त्याच्याकडे पत्रिका घेऊन. रस्त्यामध्ये चौकामध्ये तो उभा आहे. हां, त्यांनी कोणता मंत्र घेतला होता माहिती का? जय श्रीमान रावण, जय श्रीमान रावण असा मंत्र. म्हणजे काय की हा ज्योतिषी जो फिरतोय तो रावणाला वाचवतोय अशी सगळ्यांची समजूत झाली. आणि प्रत्येक पावलोपावली तो असं म्हणत होता. मग काय झालं, आधीच ते सगळी जनता त्रासून गेली आहे लंकेतली. आणि त्याचं सगळं व्यक्तिमत्व पाहिलं. सगळेजण भराभरा त्याच्याकडे पत्रिका घेऊन. तो आपल्या गरिबासारखा कोपऱ्यावर बसवत होता, रस्त्याच्या कोपऱ्यावर पत्रिका वाचण्याचं सोंग करत होता. आणि सगळ्यांना काय काय सांगत होता. हे इथं असं दिलंय म्हणजे ते तसं होणार वगैरे. त्याच्या शब्दांमधनं सगळ्या लंकेच्या नागरिकांना थोडा कुठेतरी दिलासा आणि कुठेतरी तो हळूच छोटीशी लबाडी करायचा की पण ह्यातनं असं होऊ शकतं, म्हणजे काही उपाय नाही केले तर नाश होऊ शकतो. मग लगेच सगळे मग काय करायला पाहिजे असं करत आधी तर त्याने नुसतंच नाटक केलं. असं करत कुठपर्यंत त्याला जायचं आहे आता? मंदोदरीच्या महालापर्यंत जायचं आहे. आधी गावातल्या सगळ्यांचा विश्वास मिळवायला पाहिजे ना, गावातल्या सगळ्यांचा विश्वास प्राप्त करायला पाहिजे. असं करत हळूहळू तो त्या महालाच्या दिशेने निघालेला आहे बरं का. आणि असं करत सगळ्या लोकांच्या मनाला, म्हणजे लंकेतल्या सगळ्या जनांना शांतता लागलेली आहे की हा ज्योतिषी आला, हे बरं झालं. आपलं आता पुढचं तरी आयुष्य खराब नाही आहे. खरं तर एका अर्थी ते खराब नव्हतं. जर रावण गेला तर रावणाचा धाक कुणालाच राहणार नव्हता. पण ते जरी एका अर्थी हनुमानाचं खरं असलं, म्हणजे तो असं बोलला की खरंही नाही आणि खोटंही नाही, पण ते त्याचं सत्यच होणार आहे की रावण जर गेला तर लंकेचा सगळा धाक संपला आणि मग काही शिल्लक नाही राहणार कसलीही भीती. त्यामुळे सगळी जनता अगदी शांत झाली होती, आनंदी झाली होती. नंतर तो रावणाचा भक्त आहे हेही कळलं त्याच्या जपावरून. जय श्रीमान रावण असं बोलत तो चालला होता सगळीकडून. आणि काय झालं माहिती आहे का, तो आता पोहोचला. म्हणजे मंदोदरीचे डोळे, तिलाही बातमी लागली आणि तिचे डोळे आता तिकडेच बघत बसले की हा कधी येतो ज्योतिषी आणि मी त्याला कधी पकडते. चौकशी करते, लोकांना पाठवलं त्याला बोलायला. आणि तिने सांगितलं की मी त्याला खूप बिदागी देईन वगैरे, हेही त्याला निरोप पाठवला बरं का. असं खूप त्या महालाच्या जवळचे खूप लोक त्याला भेटायला उत्सुक होते. आणि मग काय झालं, सगळं वैभव, बरंच वैभव मी त्या ज्योतिषाला देईन असंही तिने निरोप पाठवला. तो शेवटी येऊन पोहोचला की बाईसाहेब इतकं म्हणतात तर ठीक आहे. आणि मग एक अतिशय उच्च सिंहासन त्याला देऊ केलं की तू या सिंहासनावर बस. पण काय केलं माहिती आहे का, त्याने ते सिंहासन नाकारलं आणि दर्भासनावर, मला दर्भासन द्या म्हटलं, कारण ऋषीमुनी तिथे यज्ञ करायला यायचेच, त्यामुळे दर्भासन होतं. आणि तो म्हणाला की मी दर्भासनाशिवाय कुठेही बसत नाही, माझं व्रत आहे. मंदोदरीला आता खात्री पटली आहे की ह्याला मोठं काही नको आहे, गाद्या गिरद्या सिंहासनं असं याला नको आहे. तिला आता लंकेच्या भविष्याची चिंता लागली होती, रावणाची चिंता लागली होती. आणि सगळं माहिती होतं विनाश आहे, पण हा काहीतरी तर सांगेल, कारण युद्ध आधीच खूप पेटलेलं आहे. जवळ सगळेजण ठार झाले, शूरवीर. आता तिचं पतीच तेवढं होता. काही जर आशा होत असेल थोडीफार तर हा काहीतरी सांगेल असं तिला वाटलं. त्यांनी काय बोलायला सुरुवात करावी हनुमानाने हे पहा. तिने विचारलं ना, कसं आहे ते भविष्य सांगा बरं. तर तो म्हणाला, म्हणजे
असं कोणीही म्हणता कामा नाही बरं का, की हा लबाड निघाला, याने खोटं भविष्य सांगितलं. त्याने लंकेच्या जनांनाही तसंच सांगितलं होतं की तुमचं भविष्य उत्तम आहे आणि पुढे तुम्हाला सुखच सुख लाभेल, कारण रावण गेल्यावर तुम्हाला भीती नाही आहे हे मनात होतं त्याच्या. आता हिला काय सांगावं असा त्याला प्रश्न पडला. पण हनुमान हुशार आहे, त्याच्याकडे सगळी सोल्युशन्स आहेत. तो म्हणाला की जे भविष्य आहे, भविष्य हे 2 प्रकारे असतं, तुम्हाला माहिती आहे म्हणे. एक तर ते भविष्य चांगलं असतं, नाही तर ते भविष्य वाईट असतं. ह्याच्यापेक्षा काही असणार आहे का? मग इतके उतावीळ का झाले आहात तुम्ही? हां, एक तर रावण कायमचं राज्य करेल, 2 पैकी काहीतरी एक होणार, असं तो भविष्य सांगायला लागला बरं का. की अगदी लक्ष देऊन ऐकायला लागले, म्हणजे थोडासा विश्वास बसावा आणि काहीतरी तिने करावं त्याच्यासाठी. एक तर रावण खूप राज्य करेल, राज्यावर बसून संतोष होईल त्याला, आनंदी राहील तो, किंवा तो आजच सुद्धा ठार होऊ शकतो, असं त्याचं भविष्यच सांगताय. अगदी 2 कडांना येतो असं हनुमानांनी सांगितलं. जीवनाच्या 2 कडांना उभा येतो. तर एखाद वेळेस तो खूप वर्ष राज्य करेल आणि नाही तर ताबडतोब तो कोसळेल, आजच त्याचं मरण आहे. आता अतिशय काळजी वाटते हनुमानाला. असं त्यांनी बघितलं की असं कसं आहे हे भविष्य वगैरे, असे डोळ्यामध्ये त्याच्या चिंता दाखवली त्यांनी. अतिशय गांभीर्याने काहीतरी बघतोय, मनातून खुशच होता तो आणि विचार करत होता तो बाण कसा मिळवायचा. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे, म्हणजे त्यांनी पंचांगामध्ये असं अगदी काळजीपूर्वक नजरेने बघितलं. तर ती काय म्हणाली, मंदोदरी काय म्हणाली, विजय आमचाच असेल अशी आम्ही खात्री कशी करू, सांगा ना आम्हाला गुरुजी. तर तो काय, यावर काही उपाय असेल तर आम्ही करतो, लगेच करतो, सांगा ना. आणि मग मंदोदरीच्या आवाजात भीती वाटत होती त्याला, याचा त्याला फायदा घ्यायचा होता. त्याने सांगितलं, म्हणे मी एक गोष्ट जाणतो, तुझ्या या महालामध्ये काहीतरी गुपित दडवून ठेवलंयस तू, जे कोणालाही माहिती नाही आहे आजवर. आणि ते गुपित तेच तुला वाचवणार आहे, असं पंचांगात बघून बघून काहीतरी तो सांगायला लागला. आणि पंचांगातनं हळूच नजर वर काढली आणि तिच्याकडे पाहायला लागला तो, की आता हे गुपित याच्याबद्दल ही काय विचार करते. ती म्हणाले, कोणत्या गुपिताविषयी बोलताय. तिने आश्चर्य दाखवलं आणि ती गोंधळली होती बरं का, तिला म्हणजे ते आठवलं नाही एवढ्यात. आणि दुसरं म्हणजे तिला दुसऱ्या क्षणात आठवलं आणि तिच्या मनात विचार आला की एवढी गुप्त गोष्ट कुणाला कशी काय कळू शकेल माझी. म्हणजे हा नक्कीच खरा ज्योतिषी दिसतोय. अपरिचित माणूस जो पहिल्यांदा येतो त्याला हे कळणंच शक्य नाही. आणि म्हणून ती विचार करायला लागली की आता काय करावं. एक तर हा मनुष्य नक्की आपल्याला फसवतो आहे का, एक तर हा खरा ज्योतिषी आहे. थोडासा तिचा गोंधळ उडाला. तो उभा राहिला दाणकन हनुमान, आणि चला मी चाललो, तुला गुपित गोष्ट सांगायची इच्छा नाही आहे, ती गोष्ट तुला कशी वाचवेल हेच मी तुला सांगायला आलोय. पंचांगात एवढंच दाखवलं जातंय म्हणे की गुपित गोष्ट आहे. मला माहीत असतं तर मी सांगितलं असतं. ती कुठे तू ठेवली आहेस ती काढ. आणि तिच्या डोक्यात प्रकाश पडला की ही गुपित गोष्ट आहे. आणि मग तो म्हणाला, त्यांनी पवित्राच घेतला, मला फसवण्याचा प्रयत्न करू नको,
मला सगळं माहिती आहे, तू जरी सांगत नसलीस तरी, कारण भूत वर्तमान भविष्य मी सगळं जाणतो. मला राजाविषयी काळजी वाटते, रावणाची मी अतिशय काळजी करतोय, आणि म्हणून मी तुला सूचित करायला आलेलो आहे. स्वतः अगदी ब्रह्मदेव आले तरी त्यांनाही तू याच्याबाबत सांगू नकोस बरं का. एवढं बोलून तो उठला आणि लंगडण्याचं त्यांनी सोंग केलं. लंगडत लंगडत दाराकडे जायला लागला. काही पावलं तो पुढे निघाला आणि वळून वळून हळूच बघतोय तिच्या चेहऱ्याकडे. तिच्या चेहऱ्यावरची काळजी आता वाढली होती. आणि मग विभीषणाला तो त्याच्या पुढचं त्यांनी सांगितलं बरं का. या महालाचा कोपरान कोपरा जर तुला माहीत नसेल तर विभीषणाला माहिती आहे. त्याला पाठवू का? तुमचं हे जे जीवदान आहे, तुम्ही जिवंत राहावं ह्याचं गुपित काय आहे हे विभीषणाला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं बरं का. मंदोदरी तिला थोडासा विश्वास वाटला आणि थोडंसं काळजीने म्हणाली, नाही नाही त्यांना कसं काय माहिती आहे. म्हणजे गुपित मंदोदरीला माहिती आहे, तोंडातनं बाहेर पडली. मी त्यांना काही सांगत नाही तोपर्यंत नाही त्यांना कळणार. हनुमान म्हणतो, हा तुझ्या पतीच्या जीवनाचा प्रश्न आहे. जेवढी मी काळजी घेईन तेवढं कमी आहे. आणि एक लक्षात ठेव, तुला ती वस्तू कुठे माहीत नसेल तर मी चाललो, माझ्याजवळ काही वेळ नाही. ती म्हणाली, नका 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 जाऊ गुरुदेव, नका जाऊ. मला खूप काळजी आहे माझ्या नवऱ्याच्या जीवाची. ही वस्तू या खांबामध्ये, काचेच्या खांबामध्ये, ती कुठे आहे ते मी सांगते. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो काचेचा खांब फोडला. हनुमानाने तो काचेचा खांब फोडला, बाण तावयात घेतला, महालाबाहेर निघाला. सैनिकांना प्रतिकार करायला वेळच नव्हता. त्याला थांबवणं तर सोडाच. सर्र करत निघाला. बास श्रीरामांना आणून दिला आणि झाला रावणाचा नाश. जे व्हायचं होतं तेच झालं. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. आता काय झालं बघा, एका प्रसंगामध्ये हनुमान एकदा हजारो योजन दूर गेल्या. त्या आल्यात बरं का आता लंकेहून इकडे. लंकेहून ते किष्किंधेमध्ये आले, तिकडे दक्षिण किनाऱ्यावरती. आणि आता त्यांना अयोध्येला जायची घाई आहे. परंतु जाता जाता रस्त्यामध्ये आता आपल्याला सीतेचा शोध घेण्यासाठी जाताना ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद मिळालेत त्यांना भेटून त्यांना त्यांचे आभार मानायचे. श्रीरामांना परत एकदा राजा झाल्यानंतर त्या अयोध्येतनं परत येणार कोण माघारी फिरायला? काय वेळ असतो का एवढा? आता काय झालं, ते आलेले आहेत, दक्षिण किनाऱ्यावरती आलेले आहेत आणि उत्तर किनाऱ्यावरती आलेले तिकडे. आणि चल आता शिवजींनी मदत केलेली आहे त्यांना, पण आता कैलास पर्वतावर कुठे जाणार? म्हणून हजारो योजनांचं अंतर काही क्षणात पार केलं हनुमानाने आणि कैलास पर्वतावर निघाला. संपूर्ण जगभरात नाही असं लिंग कैलास पर्वतावर आहे. आता ते आपल्याला माहिती आहे, ते शिवलिंग तिथे नव्हतंच, सापडलंच नाही. शिवाजी अदृश्य होऊन बसले होते. कोपरान कोपरा शोधला, त्याला ते सापडतच नव्हतं. निराश झाला तो.
आता काय श्रीरामांना अयोध्येला जायची खूप घाई आहे. त्याचं कारण आहे माहिती आहे ना, भरताने 14 वर्ष दिली आहेत फक्त. एक दिवस उशीर झाला तरी तो प्राणत्याग करणार होता. काही तासांचाच अवधी उरला होता आणि मग वेळ लावला तर वाईट परिणाम होईल असं त्याला वाटलं. भरताचं आयुष्य कठीण आहे मग. पण सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय श्रीरामांना परत जायचं नव्हतं. तर शिवशंकर यांनी त्यांना आशीर्वाद देऊन खूप मदत केली होती की सगळं कार्य निश्चित होईल. कारण आमच्या देवांमधनं येऊन, पृथ्वीवर येऊन तू हे कार्य केलेलं आहेस, त्यामुळे तुझाच यश आहे, तुझाच जय आहे. म्हणून शिवजींना भेटून त्यांची यथासांग पूजा करूनच पुढे निघायचं होतं श्रीरामांना. मग आता शिवशंकरांनीच रूप घेतलं आहे, त्यामुळे आपले पिताच आहेत ते. हनुमान म्हणतो पित्याच्याच जागेवर आहेत. हां, तर त्यांना आता आपण साधना करून, ध्यानधारणा करून त्यांना निमंत्रित करावं. दुसरा काही उपाय नाही हनुमानापुढे. काही तास तो तसाच बसला. हनुमानासमोर शिवजी प्रकट झाले. त्याला आपल्या स्वतःपासून एक शिवलिंग बनवून त्यांनी ते दिलं आणि दक्षिणेच्या किनारी तो पोहोचला. एकही क्षण त्यांनी आता वाया घालवला नाही. आणि तिथे गेल्यावर काय झालं, तसं डोळ्यातनं पाणी आलं. काय त्याला दिसलं, प्रभू राम यांनी एका शिवलिंगाची तिथे पूजा केली होती. असं कसं झालं, श्रीरामांना माझ्या कष्टाची काही किंमत नाही का, मी किती लांब गेलो त्यांना हवं शिवलिंग म्हणून, आणि मला शिवलिंग मिळायला उशीर झाला ही मात्र चूकच आहे माझी. कोणतं तरी एक साधं शिवलिंग त्यांनी स्वीकारलं आणि मी इतकं चांगलं शिवजींकडून स्वतःकडून मी शिवलिंग आणलं. त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटलं. इतका तो निराश झाला की आपल्या स्वामीची आपण वेळेत सेवा केली नाही, म्हणून प्राणसुद्धा आपण देऊन टाकावेत, आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्याला वाटलं. श्रीरामांचं हे सगळं लक्षात आलं. पण मी म्हणजेच कोणीतरी काहीतरी करणारा, ही जी त्याची विचारसरणी होती ती श्रीरामांना काढून टाकायची होती. कारण त्यांचं प्रेम होतं त्याच्यावर. एवढूच ही गोष्ट नको मीपणाची. मग हनुमानाला त्यांनी गोड शब्दात समजावलं की अरे जे काय झालं ना, इथे परिस्थिती वेगळी आहे, जायची घाई आहे, आणि जर तू उशिरा आला असतास तर हे झालं नसतं. मला माहिती आहे तू तत्पर आहेस सेवेत, पण काय करायचं, तिकडे भरताची पण काळजी आहे ना. त्यामुळे शिवलिंग बनवायला वेळ लागायला नको, म्हणून सीतेने या समुद्राची वाळू घेतली आणि एक शिवलिंग बनवलेलं आहे. अतिशय प्रेमाने आणि श्रद्धेने तयार केलं आहे ते शिवलिंग, आणि सीतेने अतिशय प्रेमाने तयार केलं आहे, आणि तू स्वतः शिवजींकडनं अत्यंत प्रेमाने हे शिवलिंग घेऊन आलायस. माझ्या दृष्टीने दोन्हीही अतिशय महत्त्वाची आहेत हनुमाना, आणि दोन्हीही अतिशय प्रिय आहेत, म्हणजे पवित्र आहेत, कारण अतिशय प्रेमाने तुम्ही ती शिवलिंग आणलेली आहेत. तर तू काही काळजी करू नको, तुझ्याही लिंगाचं पूजन करू, तू आणलेल्या लिंगाचंही आपण पूजन करू. त्यांनी सांगितलं हनुमाना हे शिवलिंग तू खाली ठेव. पण आता हनुमानाची सुद्धा द्विधा झाली की शिवलिंग हे सीतेच्या शिवलिंगाची पूजा झाल्यावर माझा आपला मीपणा म्हणून ते शिवलिंग तिथे ठेवायचं, लहान मुलासारखी माझी समजूत काढायला त्याही लिंगाची श्रीराम पूजा करणार, हे अगदी छोट्या मुलासारखं झालं ना. त्याला जरा संकोचच वाटला. हां, मग काय झालं की श्रीरामांनी त्याला सांगितलं तुला संकोच वाटतो का, मग एक काम कर, हे सीतेने तयार केलेलं जे शिवलिंग आहे ना ते तू काय कर, उचलून ठेव बाजूला.
आणि तू आणलेलं जे शिवलिंग आहे ना ते आपण ठेवू आणि मी पुन्हा पूजा करतो, काही हरकत नाही, थोडा वेळ लागेल पण करून घेऊ ना आपण पूजा, तू एवढं लांब जाऊन आणलेलं आहेस. हनुमानाला आनंद झाला की आपण एवढे कष्ट घेतलेत, दक्षिण किनाऱ्यावरून उत्तर किनाऱ्यावर जायचं कैलासावर सोपं आहे का हो? खरंच सोपं नाही आहे. तर त्याला जरा बरं वाटलं, आनंद झाला. मग आता ते शिवलिंग जर खाली ठेवायचं असेल तर ते सीतेच्या शिवलिंगाजवळ नाही ठेवायचं असं हनुमानाचं होतं ना. तर त्याने काय केलं की सीतेने बनवलेलं शिवलिंग आहे ते असं मोडता कामा नाही म्हणून गोल शेपटी केली आणि वाळूच आहे पण ते वाळूच सकट, खालच्या पृष्ठभागासकट हळूच ते दुसरीकडे ठेवू असं त्यांनी म्हटलं. ते शिवलिंग आहे ना, वाळू किती हे असते ना लगेच ती मोडून जाते खरं म्हणजे, पण ते शिवलिंग काही हाले ना. हनुमानाने खूप ताकद लावली आणि म्हणजे दिसत होतं वाळूचं पण दगडापेक्षाही ते जोरदार होतं की मोडलं तरी चालेल पण हे आपण उचलू. आणि काय झालं, त्याने खूप ताकद लावल्यावर तो विचार आहे ना पडला वेडा वाकडा, तोंडावर पडला तो आणि बेशुद्ध झाला बरं का. मग सगळे वानर सेनेच्या डोळ्यातनं पाणी, हे काय झालं, आमचा नायक एवढा तो असा बेशुद्ध अवस्थेत, सेवेच्या तरी आहार किती जावं याने. अतिशय त्यांना वाईट वाटलं, डोळ्यातनं अश्रू यायला लागले वानरांच्या. श्रीराम त्या सगळ्या गर्दीत ना, त्याच्याभोवती गर्दी जमली, त्यांना सांगितलं तुम्ही बाजूला बसा, त्याला हवा लागू दे. आणि श्रीराम तिथे आले, फक्त श्रीराम तिथे आले आणि त्यांनी त्या बेशुद्ध पडलेल्या हनुमानाचं डोकं शिर आपल्या मांडीवर घेतलं प्रेमाने. आणि काय त्याला आनंद, म्हणजे नशीबच इतकं उत्तम की परमेश्वराने मांडीवर घेतलं. इतका आनंद, दोघांच्याही डोळ्यातून पाणी. सगळी निमित्त आहेत पण हनुमान इतक्या प्रेमाने शिवजींना प्रसन्न करून आणून ते शिवलिंग रामासमोर ठेवतो. परंतु लोकापवाद काय आहे इथे, लोक काय बघतायत, सीतेने केलेल्या शिवलिंगाचे यांना किंमतच नाही, त्यामुळे रामांना असं वागायला लागतंय आणि वेगळ्या रीतीने त्यांना आपल्याजवळ घ्यावं लागतंय. करायचं होतं हेच की त्याला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवायचं होतं, पण ते कसं करणार इतक्या लोकसंख्या वानरांच्या सेनेसमोर. अशा रीतीने ते घडवून आणलं. इतकं जबरदस्त दोघांचं प्रेम आहे. हळुवारपणे, इतका तो थकून गेला होता कारण दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं कैलास पर्वतावर आणि क्षणार्धात परत यायचं. सोप्या गोष्टी नाही आहेत. केवळ ती रामाची जी भक्ती होती ती भक्तीच त्याच्याकडनं ते करून घेत होती. त्याच्या थकलेल्या शरीरावरून हळूवार हात फिरवला आणि श्रीरामांच्या स्पर्शाने त्याच्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. त्याने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर त्याला कळलं की आपण रामांच्या मांडीवर आहोत. दोघांचेही डोळे पाणावले. त्याच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला आणि ते म्हणाले, हनुमाना, आपण पहिल्यांदा जे पंपा सरोवराजवळ भेटलो होतो ते तुझ्या लक्षात आहे का? तू माझी ओळख सुग्रीवाशी करून दिली होतीस आणि तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतंस की मी तुम्हाला सतत मदत करीन. आश्वासन दिलं होतेस की नाही? मग विसरलास का तू? तू ज्या दिवशी आश्वासन दिलंस आणि सीता माझ्याजवळ नव्हती अशा वेळेला, त्या दिवसापासून माझ्या आई वडिलांना सुद्धा मी विसरलो. इतकी तुझी ताकद आहे आश्वासनात तुझ्या. मग नातेवाईक
करतील त्याच्याही पेक्षा खूप पलीकडचं तू केलेलं आहेस. निस्वार्थ सेवा आहे तुझी आणि याच्याबद्दल मी कधीही तुझं ऋण फेडू शकणार नाही आहे. प्रभू रामांचे शब्द ऐकले आणि हनुमानाच्या डोळ्यातनं घळाघळ पाणी गळायला लागलं आता. आणि प्रभू रामांनी काय केलं माहिती आहे? सीतेने तयार केलेलं शिवलिंग तर उचललं जातच नव्हतं, ते तिथे फिक्स होतं. कारण सीतेनी अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने, शिवावरच्या भक्तीने तिने ते शिवलिंग तयार ठेवलं होतं. आणि शिवजींनी सांगितलं आता हे कायमचं इथेच राहणार, याची लोक पूजा करणार. आणि हनुमानाला प्रसन्न होऊन जे लिंग दिलं होतं ते प्रभू रामांनी सीतेच्या शिवलिंगाच्या शेजारीच ते स्थापन केलेलं आहे काही अंतरावर. आणि म्हणून ते तिथे त्यांनी त्याची पूजा केली. आणि श्रीरामांनी असं सांगितलं, या रामेश्वरला, रामेश्वर आहे ते ठिकाण, या रामेश्वरमध्ये जो येईल तो पहिल्यांदा श्री रामभक्त हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाची पूजा करेल आणि मग सीतेने तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा करेल, असाच प्रघात पडेल. एवढा हनुमानाचा त्यांनी मान ठेवला. आणि कायमचीही 2 शिवलिंग तिथे आहेत. बघा, मनापासून जर परमेश्वराची सेवा केली तर कुठल्या कुठे त्याचं फळ मिळू शकतं. आता अशीच एक कथा आहे. काय झालं एकदा माहिती आहे ना, आपल्याला माहिती आहे हा प्रसंग, की आता हे सगळे निघाले आहेत ना, लंकेहून निघालेले आहेत पुष्पक विमानात. सगळी वानरं सुद्धा येणार आहेत. विभीषण, त्याचे 4 मंत्री आणि सगळी वानरं, बरं का. हे सगळे आता अयोध्येला जाणार आहेत श्रीरामांबरोबर त्यांचा अभिषेक वगैरे कौतुकाने बघायसाठी. ज्या मातेचे ते पुत्र आहेत त्या मातेला बघून तिचा आशीर्वाद घेण्यासाठी. इतकं प्रेम करणारा हा भरत कोण आहे ह्याला बघण्यासाठी. असे सगळे जण आता अयोध्येला निघालेले आहेत, बरं का. अयोध्येला निघताना आता मध्ये काय झालं, त्यांची अतिशय प्रिय अशी किष्किंधा नगरी आलेली आहे, ज्या नगरीचा सुग्रीवाला राजा केलं होतं. पण आता सुग्रीवसुद्धा आता उतरत नाही आहे. परंतु सीतेच्या मनात काय आलं, आता हे सगळी वानरं जर आपल्याबरोबर येत आहेत आणि काही काळ ही वानरं अयोध्येत घालवणार, हे मजा करणार, आणि ह्यांच्या ज्या स्त्रिया आहेत, यांच्या ज्या पत्नी आहेत, किती वर्ष किती दिवस, हजारो दिवस, म्हणजे 100 दिवस 1000 दिवस असे ते आपल्या पत्नींपासून घरापासून दूर राहिलेले आहेत. किती काळ त्यांच्या पत्नींनी वाट बघायची. त्याच्यापेक्षा आपण सगळ्या वानर स्त्रियांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाऊ. पुष्पक विमान खूप मोठं आहे, त्याही मावतील सगळ्या आणि त्यांनाही आनंद मिळेल. कारण या पुरुषांनी पराक्रम गाजवलेला आहे सगळा, तर त्यांनाही तो आनंद लुटू दे. म्हणून वानरिणींना घेण्यासाठी सीता तिथे थांबली. त्यांना निरोप गेले, त्या तयार झाल्या आणि मग हे निघालेले आहेत. आता रस्त्यामध्ये हनुमानाचं घर लागणारे जवळच आहे. तिथून पुढे जाता जाता हिरवीगार वनराई आहे, आणि अशा ठिकाणी पद्मासनात डोळे मिटून एक स्त्री बसलेली आहे. आणि ह्यांच्यामध्ये तर खूप उत्साह आलेला आहे. म्हणून काय झालं,
अंजनाद्री पर्वत आहे, अंजनाद्री. त्या पर्वतावर ही अंजना डोळे मिटून ध्यान करते. अतिशय तेजस्वी चेहरा आहे. आणि हनुमान अगदी म्हणजे हे सीतेला मिळवून आता सगळे अयोध्या नगरीला जातात. हनुमान मनातून अतिशय कृतकृत्य. आणि जेव्हा मूल आपल्या मनातनं अतिशय कृतकृत्य होतं की मी काय केलं, मी काय केलं, कोणाला सांगायचं? मग माझ्या आईला मी आत्तापर्यंत काय काय केलं आहे, घरातनं मी कधी निघालो, किती वर्षांचा निघालेलो आहे, तर मी काय काय केलं आहे, काय काय केलं आहे, मला माझ्या आईला आधी सांगू दे, असं हनुमानाला झालं एखाद्या लहान मुलासारखा. आणि मग त्याने ती इच्छा दर्शवली की मला माझ्या आईचं दर्शन घ्यायचं आहे आता, तिच्याशिवाय याला पूर्णता नाही. मग नंतर काय झालं, अंजनाद्री आल्यावर तिथे पुष्पक विमान उतरलं. हनुमान लगेच उडी मारून गेला, आईकडे धाव घेतली त्यांनी. आणि आजच्यासारखं काही सिक्रेट वगैरे काही नव्हतं. आईकडे जो गेला हे असं अंगणात ओपनवर, काही नाही, घराला खोल्यात लपून आपल्या आईशी बोलत बसायचं असं काही नाही. तिथेच ते बसले आणि त्यांच्या भोवती जरा लांब अंतरावर, कारण त्यांना आता काहीतरी खूप दिवसांनी भेटू दे ना, चांगलं गर्दी नको करायला, थोड्याशा लांब अंतरावर सगळी वानरसेना बसली. त्यांच्यातलेच ते लोक ना, सगळे वानरच ना, त्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं कुतूहल, एकमेकांच्या घरी ते जात असत. तर आता काय झालं, हनुमान उतरला, उडी मारली, त्याचं काय उतरणं साधं आहे का? आईकडे धाव घेतली त्यांनी, आईचे पाय पकडले, चरण पकडले, आशीर्वाद मागितला. इतक्या वर्षांनी मुलाला आपल्या पायाशी बघितलं आणि इतकी आनंदित झाली, त्याला उठवून तिने वर घेतलं आणि आलिंगन दिलं. तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या शेजारी बसून अक्षरशः लहान मूल बघा कुठून तरी खेळून येतं ना आणि दमून जातं, येतं सरळ पाय पसरतं आणि आपलं डोकं आईच्या मांडीवर ठेवतं. अक्षरशः आईच्या शेजारी बसला आणि आईच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवलं. तसं डोक्यावरून आईने प्रेमाने हात फिरवला. कितीही मुलगा मोठा होऊ दे, पण आईने डोक्यावरून हात फिरवला की त्याला बरं वाटतं, कारण आई नेहमीच त्याच्यापेक्षा मोठी असते. आणि सगळ्या त्याच्या मोहिमांबद्दल, लवकर बोल, चल बोल लवकर, काय काय केलंस तू, माझा मुलगा म्हणजे कसा पराक्रमी मुलगा आहे, काय काय तू पराक्रम केलास, मला सगळं सांग. आणि ही सगळी वानरसेना हे सगळं ऐकत होती. एवढे वानर हजारो डोळे आपल्याकडे बघतात, पण हनुमानाला काही पडली नव्हती. मस्तपैकी आईशी सगळं घडलेलं सांगत होता. लहान मुलं कशी, मग मी गेलो, मग बाई असं म्हणाल्या, मग त्यांनी मला मारलं, मग तसं झालं आणि हे केलं ते केलं, सगळं सांगतं. कुणाच्या घरी गेलो मी, मग त्यांनी मला लाडू दिला, अगदी सगळं सांगतं. भले आई रागवू दे, भले आई जवळ घेऊ दे, तसं त्यांनी सांगायला सुरुवात केली. गेल्या 5 महिन्यात ज्या घटना घडल्या त्या सगळ्या त्यांनी आईला सांगितल्या. समुद्र कसा ओलांडला, सेतू कसा बांधला, रामांचा निरोप घेऊन सीतामाईला कसा भेटला, सीतामाईचा निरोप घेऊन रामांकडे कसा परतला, सगळं सांगितलं. सुवर्ण नगरीमध्ये कसं युद्ध झालं, कशी लंका जळाली, लंकेच्या सैन्याबरोबर कसं युद्ध झालं, आणि सगळी वानरसेना कशी तिथे युद्ध करत होती शौर्याने, सगळं सांगितलं. आई संतापली, हा निव्वळ मूर्खपणा झालाय म्हणाली. आणि ती सगळं हनुमान इतका प्रेमाने सांगतोय, तर तिने सगळा त्याचा ओघ थांबवून टाकला.
सगळी वानरसेना चिडलीच थोडा वेळ. इतका हा प्रेमळ हनुमान आमचा, एवढं छान त्यांनी केलं आणि ही का त्याला रागवते. हनुमानालाही काही कळलं नाही. ती म्हणाली, तू इतका लायक पुत्र आहेस आणि तू माझा पुत्र आहेस. काय झालं, इतका भेकाड कसा काय तू. असे शब्द हनुमानाने ऐकले आणि त्याला धक्काच बसला की अरे मी सगळं सांगतो आहे. पण तो अतिशय नम्रपणाने म्हणाला, काय म्हणाला की तू एवढी निराश का आहेस, मला ते कळू दे. कोणती गोष्ट तुला चूक वाटते आहे. माझ्या नाही गं लक्षात आलं माते. आणि मग अंजनीने त्याला मोकळेपणाने सांगितलं की लंकेचा संपूर्ण विनाश करायला ज्या हरामखोराने, ज्या शाण्याने सीतेला नेलेलं आहे, प्रभू रामचंद्रांची ही सीता ज्याने नेऊन इतके दिवस ठेवलेले आहे, तुला हे पाहावलं कसं. ज्या क्षणी तू लंका पाहिलीस त्या क्षणी ती नष्ट करून रावणासकट नष्ट तू नव्हता का करू शकत. तुझ्या अंगात एवढं पाणी नाही आहे का. लावलास एवढा वेळ का. तुला एवढी वानरसेना का लागली. प्रभू रामचंद्रांना तिथे नेण्याची काय गरज होती. ही काय त्यांची सेवा झाली. तुझ्याजवळ तुझी शारीरिक क्षमता नाही की वैचारिक शहाणपणा नाही. काय कमी आहे तुला. या नगरीचा विध्वंस तू एका निमिषात करू शकला असतास. का केला नाहीस. का तू वानरसेनेला युद्ध करायला भाग पाडलंस. तू आज संपूर्णपणे मला निराश केलेस. माझ्या पोटी जन्माला येऊन तू सगळा माझा विश्वासघात केलेला आहेस. तू आता इथून निघून जा आणि कधीही परत येऊ नकोस. पण आई, आपण अतिशय शूर व्हावं या आत्मविश्वासाने आई बोलते आहे. हे हनुमानाच्या लक्षात आलेलं आहे. त्याला असं नाही वाटलं की मी एवढी कामगिरी केली तरीही अशी कशी बोलते मला, असं नाही वाटलं त्याला. आणि ती खरंच संतापली होती. आईची काळजी लक्षात आली त्याच्या. तो म्हणाला, माझ्या प्रिय माते, तू शांत हो. तू म्हणतेस तसंच मला खरं म्हणजे करायचं होतं. पण माझ्या मनात वेगळे 2 विचार होते. ते बरोबर आहेत का नाही ते तूच मला सांग. आणि केवळ त्या विचारांमुळे मी असं केलं आहे. पहिला विचार हा की प्रभू श्रीरामांचा निरोप्या म्हणून मी तिथे गेलो होतो. केवळ त्यांचा निरोप रावणाला सांगण्यासाठी. प्रभू श्रीरामांचा विश्वासू चाकर, विश्वासू नोकर म्हणून मी तिथे गेलो होतो. आणि फक्त रामांनी सांगितलेला निरोप सीतामाईला दिला. बस एवढीच माझ्याकडनं अपेक्षा होती. आणि सीतामाई जो निरोप देतील ते आणण्याचं काम केलं. आणि तो श्रीरामांना सांगितला. रावणाचा वध कर असा श्रीराम प्रभूंचा आदेश मला नव्हता. मग मी त्यांच्या आदेशाचं छेदन कसं काय करू शकणार. मी जर तसं केलं असतं तर त्यांच्या आदेशाचं पालन झालं नसतं असं मला वाटलं. आणि दुसरं पण एक कारण आहे माते. रावणाचा वध करू नाही असा मी निर्णय का घेतला माहिती आहे. कारण श्रीरामांची अपकीर्ती झाली असती आणि लोकांनी हनुमानाच्या म्हणजे माझ्या शौर्याच्या गाथा गायल्या असत्या. प्रभू रामांना मात्र पत्नीला सुद्धा वाचवता येत नाही असा डाग लागला असता. त्याच्यामुळे या विजयाचं पूर्ण श्रेय माझ्या स्वामींना श्रीरामांना द्यावं असं मला वाटलं होतं. अशी माझी इच्छा होती. आणि हे माझ्या वागण्याचं स्पष्टीकरण आहे. हे माझे विचार होते. ते तू समजावून घ्यावेच असं मला वाटतंय. पण तरीही जर तुला माझं वागणं अयोग्य वाटत असेल तर मी या क्षणी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त आणि माझ्या आईची इच्छा म्हणून मी समुद्रात जीव देऊ शकतो. त्यात मी काय अयोग्य केलंय हे तू मला सांग. इतकं नीटनेटकं उत्तर. कारण ती अंजनी ज्या पुत्राला जन्म देते तिला नीटनेटकं माहीत नसेल का. तिला असं व्यवस्थित स्पष्टीकरण हवं होतं.
आणि किंबहुना तिला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण हनुमानाने दिलेलं आहे. तिचं समाधान झालं, तिने त्याला आलिंगन दिलं आणि पुत्रा, मला माहिती होतं की तू माझा पुत्र आहेस, तू माझा पुत्र आहेस, त्याच्यामुळे तू कुठेही कमी पडणार नाहीस. पुन्हा दोघांची गळाभेट झाली, पुन्हा गळाभेट झाली. आणि मग हे सगळं झाल्यावर ती तिथून निघून गेलेली आहे की आता तुझं पुढचं काय कार्य आहे प्रभुरामांच्या बाबतीत ते तू करावंस. आई म्हणून मी आता तुझा फार वेळ खाणार नाही आहे, असं तिने निर्णय घेतला. आणि ती तिथून निघालेली आहे, निघून गेली. ती क्षणार्धात निघून गेली पर्वताच्या दुसऱ्या टोकाला. हनुमान परत फिरला आणि सगळ्यांबरोबर आपण मातेला समाधान दिलं याचं कौतुक मनात वाटून तो आता श्रीरामांबरोबर सगळ्या वानरांसह अयोध्येला यायला निघालेला आहे. अशा रीतीने हनुमान कुठेही कमी पडला नाही. अगदी कडक असलेल्या आपल्या मातेला सुद्धा स्पष्टपणे समजावून द्यायला तो कमी पडलेला नाही आहे, असं आपल्याला इथे दिसून येतं. आणि जर मन शुद्ध असेल आणि वागणं अतिशय विवेकाचं असेल तर कुठेही आपल्याला काही कमी पडत नाही. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि